सर्वांना नमस्कार। नवीन अभ्यासक्रम इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान त्यातील तिसरा पाठ विलग करूया घटक याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण आपली शाळा या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग वळूयात या स्वाध्यायाकडे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे इथे, योग्य पर्याय निवडा। त्यातील पहिला आहे, चुंबकीय विलगीकरणामध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो। इथे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातील योग्य पर्याय आपल्याला इथे लिहायचा आहे। पहिला आहे घनतेतील फरक, दुसरा ऑप्शन आहे आकारातील फरक, तिसरा पर्याय चुंबकीय गुणधर्म आणि चौथा पर्याय आहे विरघळण्याचा गुणधर्म। आणि ह्यातील तिसरं हे उत्तर आपण इथे लिहूयात की चुंबकीय गुणधर्म याचा वापर केला जातो। दुसरा आहे, गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी डॅश डॅश ही पद्धत उपयुक्त ठरते। पर्याय वाचूयात, अ मळणे, ब निवडणे, क उफणणे, ड चाळणे आणि ह्याचं बरोबर उत्तर आहे ब निवडणे। तिसरा आहे, पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी डॅश डॅश पद्धतीने वेगळी करता येते। पर्याय वाचूयात, अ बाष्पीभवन, ब अवसादन, क गाळणे, ड निवळणे आणि याचं योग्य पर्याय आहे ड निवळणे। चौथा आहे, दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे, त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे डॅश डॅश पद्धतीने शक्य होईल। तर पर्याय आहेत गाळणे, बाष्पीभवन, अवसादन व निवळणे आणि ड पर्याय आहे यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही। तर ह्याचं बरोबर उत्तर आहे यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही। चला तर प्रश्न दुसरा पाहूयात, सत्य की असत्य ते ठरवा। असत्य असेल तर का ते लिहा। पहिलं विधान आहे, द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते। हे विधान सत्य आहे। दुसरं विधान वाचूयात, चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात आणि ह्याचं उत्तर आहे असत्य, फक्त चुंबकीय धातू वेगळे करता येतात। तिसरं विधान आहे, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते। तर त्याचं उत्तर आहे असत्य, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते। चौथं विधान आहे, धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरली जाते। तर हे सत्य आहे। पाचवे विधान आहे, जड व हलके असे 2 द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते। तर ह्याचं उत्तर आहे असत्य, जड व हलके पदार्थ वेगळे करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरतात। आता पुढे काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची थोडक्यात उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। त्यातला तिसरा प्रश्न बघूयात, गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी। तर ह्याचं उत्तर लिहूयात, द्रवामध्ये न विरघळलेले घनपदार्थ असलेल्या मिश्रणासाठी गाळण पद्धत उपयुक्त ठरते। गाळणी किंवा गाळण कागद वापरल्यास घनपदार्थ गाळणीवर राहतात व स्वच्छ द्रव खाली जमा होतो। चला पुढचा प्रश्न आहे, भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल। तर ह्याचं उत्तर लिहूयात, लाकडाचा भुसा पाण्यावर तरंगतो, तो वरून हळूवार काढून वेगळा करता येतो। पुढचा प्रश्न आहे, सुतारकाम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणकोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल आणि त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते। ह्याचं उत्तर लिहूयात, लोखंडी खिळे हाताने वेचून किंवा चुंबकाच्या साहाय्याने वेगळे करता येतात। चला तर मग ह्या पाठाचा आपण आता स्वाध्याय पाहिला। आवडला ना तुम्हाला? चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वाध्यायासह। तोपर्यंत धन्यवाद।